तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। नवी मुंबई उद्योगांचे प्रमुख केंद्र होणार, लॉजिस्टिक धोरण राबवणार, मंत्रिमंडळाचा निर्णय। 21 ऑगस्टला भारत बंदची हाक, SC/ST उपवर्गीकरणाला विरोध, कोर्टाच्या निर्णयाचा आरक्षणवादी संस्थांकडून निषेध। कोल्हापुरी चप्पलची नवीन 30 डिझाईन्स लवकरच बाजारात येणार, शासनाच्या कंपनीकडून 300 महिलांना कागल येथे प्रशिक्षण सुरू। नाशिकहून बांगलादेशला जाणारे कांद्याचे रोजचे 80 ट्रक थांबले, अराजकतेचा फटका, शेकडो ट्रक दोघा देशांच्या सीमेवर अडकून। 5000 मिटणार कौटुंबिक वाद, योगी सरकारचा संपत्तीच्या वाटणीबाबत मोठा निर्णय, हिस्सेदारांच्या नावांचा समावेश। बांगलादेशात 25 जणांना जिवंत पेटवले, हिंदू नरक यातना भोगत आहेत, तरुणीचे पंतप्रधान मोदींना पत्र। विनेश तू भारताची गोल्डन गर्ल, अवघे 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने ठरली अपात्र, पदकही हुकले, देशवासियांनी व्यक्त केली हळहळ। भाजप राज्यसभेची जागा अजित पवार गटाला देणार, 12 जागांसाठी 3 सप्टेंबरला निवडणूक। 100 आमदार निवडून आणा, आरक्षण वाचवा, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, दिवाळी आधी निवडणुका होण्याचे वर्तविले भाकईत। पूजा खेडकरला आदेशाची प्रत 2 दिवसात, UPSCची दिल्ली न्यायालयात माहिती। बांगलादेश अतिरेक्यांचा बालेकिल्ला होईल, आसाममध्येही राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता। रक्षाबंधनापूर्वीच बहिणींना ओवाळणी, लाडक्या बहिणीला पहिला हप्ता 17 ऑगस्टलाच, लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार 3000 रुपये। नितेश राणेंना माझगाव कोर्टाचा धक्का, संजय राऊतांबाबत केलेले विधान भोवणार, अजामीनपात्र वॉरंट जारी, अडचणीत वाढ। मालमत्ता विकणाऱ्यांना मिळाला दिलासा, इंडेक्सेशन लाभ पुन्हा लागू, विकणाऱ्या करदात्यांना देणार 2 पर्याय। म्हाडाच्या घरांसाठी उद्यापासून नोंदणी, एकूण 2030 सदनिका, 13 सप्टेंबरला काढणार लॉटरी। पावसात भिजा नाहीतर उन्हात झोपा, मतदान मिळणार नाही, मनोज जरांगे पाटील यांचा शरद पवार फडणवीसांसह राणेंवरही निशाणा। परिस्थितीनुसार राजकारण करू नका, संजय राठोड कारवाई प्रकरण, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर उच्च न्यायालयाचे ताशेरे। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।